विटू माऊली, आज माझा वाढदिवस आहे, पण तुला सांगू का, बाबा विश करायचा मला विसरला. सकाळी उठल्यापासून त्याने एकदा सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही. सगळे म्हणतात तो माझा खरा बाबा नाहीये. मी त्याला कुठंतरी सापडले आणि तिथून त्याने मला इथे उचलून आणलं. तूच सांग विट्टू माऊली, तो खरंच माझा खरा बाबा नाहीये का? ओवी, मला असं नाही बोलायचं. तुला माहिती आहे ना, तुझ्या बाबाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि बाबाला असं बोललेलं अजिबात आवडत नाही, हो की नाही? मला माहिती आहे ग, मी कुठे बोलते असं बाबांसमोर, पण आज खूप वाईट वाटतंय. मला माहिती आहे तुला वाईट वाटतंय, पण ऐक मी काय सांगते. जगासाठी तू कुणी असलीस ना, तरी तुझ्या बाबाचा श्वास आहेस तू. फुलासारखं जपतात ते तुला, हो की नाही? हो. आणि कामाच्या गडबडीत राहून गेलं असेल, पण विसरणार नाही तो तुझा बर्थडे. काय काय झालं? अनोळखी वाटतंय. ऑब्विसली वाटणार. अहो, आता 8 वर्ष होऊन गेली आहेत. 8 वर्ष. तुम्ही मला या मेहेंदळ्यांच्या घरात आधी कधीच बघितलं नाहीये, राईट? तुम्हाला सगळ्यांना एक मोठा प्रश्न पडला असेल की या मेहेंदळ्यांच्या घरात माझ्यासारखी एक नवीन, हुशार, सुंदर आणि स्मार्ट मुलगी काय करते. सांगते. ही आहे मोनिका, राजकुमारची बायको आणि या संपूर्ण घराची मालकीण. खरं तर मी राजकुमारची दुसरी बायको आहे, पण आता तुम्ही मला पहिलीच म्हणायचं. कसं आहे ना, या घरावर अजूनही त्या तिलोत्तमाचंच राज्य आहे.